रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. संध्याकाळी जेव्हा कृष्ण भगवान गोकुळाला परत यायचे तेव्हा गायी येताना सगळी धूळ उडायची. गायींच्या चरणाची धूळ उडायची, गोरज उडायचे, म्हणून गोरज मूर्त. लक्षात आलं? आता गंमत कशी होता हे बघा, धुळीकडे बघून कोणाला सगळेच बोलतील धूळ आली रे, पण गंमत अशी व्हायची जशी धूळ यायची तशा सगळ्या गोपिका मेकअप करायला जायच्या. काय गंमत आहे, सगळ्या गोपिका. तुम्हाला काय वाटतं आता तुमच्याकडे मेकअप आहे होय? फक्त तुमच्याकडे होय? अहो मेकअप कोणाकडे आहे माहितीये? ज्याला सुंदर दिसायची इच्छा आहे त्याच्याकडे मेकअप आहे. काय त्याच्याकडे मेकअप आहे. काय मग झालं तेव्हा लाली लावली, इकडे थोडस केलं, काय अजून सांगितलं असतं पण जास्ती कोणाला माहित नाही, मला सुद्धा जास्ती नाही माहिती. काय बेस काय, रूज काय, अमक काय, तमक काय, काय ती पावडर काय. अहो मगाशीच कुठली तरी रील होती त्याच्यावर दाखवलं की पोरींना डास का चावत नाहीत, कारण मेकअपच्या पार जाऊच शकत नाहीत. काय काय तर मेकअपचा पुटच एवढा असतो. काय मला तर कधीतरी वाटतं ते लांबी भरतात. काय पण आपल्या गोपिका साध्या सुध्या होत्या, थोडी लाली लावली. हे बघा, मेकअप स्वतः करता असतो, पण गोपिकांचा मेकअप सुद्धा भक्तीत ठरला, कारण तो स्वतः करता नव्हता, प्रभू करता होता. प्रभू करता होता. त्यांना वाटावं माझ्या प्रभूंनी माझ्याकडे बघितल्यावर बघत राहावं. माझ्या प्रभूंनी माझ्याकडे बघितल्यावर त्याला बरं वाटावं, मला बरं वाटावं नाही. काय हल्लीचं जग आणि पूर्वीचं जग, तुम्ही म्हणाल मला विचाराल काय फरक आहे? एवढाच फरक आहे, हल्ली सगळे स्वतः करता जगतात आणि आधी सगळेच एकमेका करता जगायचे. काय नीट लक्षात आहे? एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. जो आनंद आहे, जे समान आनंद आहे, काय म्हणून सगळी एकत्र कुटुंब पद्धती संपली आणि जिकडे संपली तिकडे जिव्हाळा संपला, तिकडे प्रेम संपलं. काय म्हणून ह्या जुन्या गोष्टी चांगल्या जतन करून नीट डोक्यात ठेवावा, कारण
ते प्रेम बघून आपण थोडं कॉपी करावं. खरंय की नाही? काय जीवनात हल्ली सगळीकडे कॉपी पेस्ट चालू आहे. मला वाटतं संतांचं प्रेम कॉपी पेस्ट करून इकडे लावा, भरपूर झालं. काय भरपूर झालं, इकडे लावलं ना ते प्रेम, बस कालच प्रमाण. प्रेमच प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम वीण नाही समाधान, प्रेम वीण नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. पुढचं कसं जुळून आलं बघा. रांडविने जेवी शृंगारूप ऐकायला, प्रेमे विण झाला. रांडविने जेवी शृंगारूप ऐकायला, प्रेमे विण झाला ज्ञानी जैसा. क्या बात. एका जनार्दनी प्रेम अतिगोड, अनुभवी सुरवाड जाणती. क्या बात आहे. काय महाराज लिहित. काय कोणाला शब्द काय काय वेळेस अवघड वाटेल, पण काय काय शब्द तेव्हाच वापरायचे असतात. रांडविने जेवी शृंगार उपाय केला, तो जगा करताय. काय लक्षात आलं? तो जगा करताय. आणि बायकोनी जरी केला तो नवऱ्या करताय. नीट लक्षात घ्या. काय तसं गोपिकांचा मेकअप सुद्धा भक्तीत मोडला, आणि आपली भक्तीत सुद्धा मेकअप मध्ये मोडते. भक्ती सुद्धा मेकअप मध्ये मोडते. म्हणून नीट लक्षात घ्या. गोपिकांच्या संगतीत राहून उद्धवजी सुधारले. कृष्णाच्या संगतीत होते. काय कृष्ण भगवंताच्या संगतीत होते, पण तो संग असून सुद्धा कृष्ण समोर असून कळला नाही. आणि गोपिकांकडे केले. संपलं सगळं. मज थोर भ्रम होता चित्ती, गोड असेल तुझी जीवनमुक्ती, ते तर न देखे तुझी भक्ती, कोरडी मुक्ती मध्ये न लगे. संपलं. जीवन पालटलं. कृष्णाच्या संगतीत नाही, संतांचे संगत. काय काटा रुतला, पण मूळ झालं. काय पुढचं सांगायचं नाही आपल्याला. काय मूळ दृष्टांत हाच होता की सगळीकडे बघायचं नव्हतं तरीला तिला तोच दिसला. तसं इंद्रियातल्या प्रत्येक क्रियेतनं, इंद्रियातल्या प्रत्येक वृत्तीतनं तो दिसावा हाच परमार्थ आहे. बस बाकी काही नाही. पण ते होण्याकरता रवी दीप हिरा दाविती अदृश्य दर्शने. काय झालं? आमचे तुळशीदासजी गोस्वामी, तुळशीदास. आणि तुम्हाला माहिती आहे रामायण करावं, काय रामायण सांगावं. आणि रामायणातली एक खासियत आहे की रामायण जेव्हा जेव्हा होतं, काय जे त्या श्रद्धेने रामायण करतात, त्या आवडीने करतात, एक जागा आसन मांडून ठेवलेली असते. का? तर ती मारुतीरायाची. चिरंजीव आहेत. चिरंजीव आहे म्हटल्यावर अजूनही आहेत. काय? आणि अजूनही येतात. काय आमचे दादा महाराज, मला अजून आठवतं, दादा महाराज जेव्हा रामायण सांगत असत तेव्हा सातारामध्ये वानरं त्यांच्या छपरावर यायची. आमची दादा महाराजांची आई मारुतीरायाची भक्त वयाच्या 100 पर्यंत 108 वर्ष. हो, वयाच्या 100 पर्यंत वारी केली. 108 वर्षाची जगली. काय? वयाच्या 100 पर्यंत दररोज दर शनिवारी कृष्णाबाईला स्नान करायचं. कृष्णाबाईवरून घर जवळजवळ 2-3 किलोमीटर होतं.
2-3 किलोमीटर कृष्णाबाईकडे जायचं, स्नान करायची, आंघोळ करायचं, तिकडे पाणी घ्यायचं, चालत चालत 25 किलोमीटर जरंडेश्वरला जायचं. जरंडेश्वरचा अत्यंत अवघड डोंगर चढायचा. म्हणजे असा डोंगर येतो की चढता चढता वर गेलो की खाली येऊ की हे आमचीच खात्री नसते अजूनही. काय एवढा कठीण आहे तो चढायला. आता सोपं झालं, आता पायऱ्या बिऱ्या केल्यात गव्हर्नमेंटने, तेव्हा आता थोडं बरं आहे. पण पायऱ्यानी पाय जास्ती दुखतात. काय दरवर्षी जातो आम्ही. असं वयाच्या 100पर्यंत मारुतीरायाकडे जायचं, मारुतीरायाला पाणी घालायचं आणि मग पाणी प्यायचं, असं दर शनिवारी. काय ती जेव्हा गेली, 108 वर्षाची गेली, तिच्या समाधीला 100 माकडं जमा झाली होती. आणि त्यांचे चिरंजीव दादा महाराज आणि त्यांची 150वी जयंती आहे. मी सांगतो आता, पुढे सांगतो काय. पण मारुतीराया करता जागा, रामायण म्हटलं की तिकडे असणारच. आणि मारुतीराया आले. आता तुलसीदासांचं रामायण काय, का नाही येणार. मग मस्तपैकी मारुतीराया बसून असायचे, काय रामायण चालू असायचं, सुंदर वर्णन चालू असायचं. आणि तुलसीदासांना वाटलं एवढे आपल्या समोर येत आहेत, उपलब्धीचा फायदा घ्यावा. काय बाकी जगामध्ये उपलब्ध नसलं तरी आपण फायदा घेतो, काय नसलं तरी फायदा घेतो. इकडे हे बघा, फायदा घ्यावा तर माणसांचा घेऊ नये, फायदा घ्यावा तर संतांचा घ्यावा. ते लुटायलाच बसले. ते म्हणतात लुटा लुटा सखे जन अमुपहे राशीदन, घ्या पाहिजे ते घ्या, भुक्ती मुक्ती द्वारी करजोडोनी तिष्ठती, घ्या. काय तेव्हा म्हणाले आता मौके पे चौका, काय ते म्हणाले मारू. मग गेले सगळे, गर्दी जाऊन दिली. आणि गर्दी गेल्यानंतर मारुतीराया भेटले. माय बापा मारुतीराया, काय तुलसीदासांना बघितल्यावर मारुतीराया सुद्धा म्हणाले, अरे बाबा काय गोड माझ्या रामाचं वर्णन करतो, मिठी मारली, काय आलिंगण घेतलं, लोक खुश झाले. काय एवढं गोड, काय पाहिजे सांग, एवढा खुश आहे तुझ्या रामायणावर तुळशीदासा, काय पाहिजे ते सांग. म्हणाले माय बाप्पा, एका राम भक्ताला मारुतीरायाकडनं काय अपेक्षा असणार आहे, काय काय अपेक्षा असणार आहे. दर्शन दे रे, काय बाकी काय नाही महाराज, एकदा दर्शन घडवा बस, एवढंच ना. झालं काय झालं. काय उद्या सकाळी राम भजन जेव्हा सुरू होईल तेव्हा मंडपाच्या समोर बघा, तिकडे तुम्हाला दर्शन देतील. हां, जास्ती वेळ थांबणार नाही, लांबून दर्शन. हां, सगळेच जमा होतील, अवघड होईल, मग गर्दी जास्ती. दर्शन देतील, निघून जातील, तुम्ही डोळे उघडे. झालं, दुसरा दिवस उघडला. काय सगळी कथा संपली, त्यांचं भजन सुरू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काय भजन सुरू झालं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, श्रीराम. 15 मिनिटं श्रीराम, अर्धा तास श्रीराम. काय झालं आज यांना, काय तुलसीदासजीने एवढा वेळ भजन, एवढा वेळ, 1 तास झाला. शेवटी हे आता जास्ती अंत बघायचा नाही लोकांचा, 1 तास झाल्यावर भजन बंद केलं. मारुतीरायाकडे गेले, म्हणाले, मारुतीराय पण विचारतात काय झालं एवढा वेळ. मला बरं वाटलं, मला बरं वाटलं, पण एवढं काय झालं. अहो मी वाट बघतोय रामरायाची, राम आलेच नाही. असं कसं, असं कसं, मी सांगितलं ते ऐकणार नाही,
शक्यच नाही. आले होते. बरं ठीक आहे, हरकत नाही. आज आले नसतील, काहीतरी गडबड असेल. मी उद्या परत सांगतो. परत दुसऱ्या दिवशी श्रीराम जय राम. काय सुरू झालं. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, त्यावेळेस 1.5 तास केलं. म्हणाले मारुतीराय काय गडबड चालू आहे. हा तुम्ही बोलत आहे देव येतच नाही. अरे असे कसे, असं कसं. थांब जरा, आता जाऊन खबरच घेतो. शेवटी देवाने सुद्धा विसरू नये, ते अर्ध्या प्रसादाचे, मी पूर्ण प्रसादाचा आहे. काय अहो बघा तुकाराम महाराजांची ताकद होती. चाले नारायणा घाली दंडवता आपुल्या कल्याणा लागून या. मारुतीराय का नाही बोलणार. भक्ताकडे थोडी मिजाज असली पाहिजे. काय भक्ताकडे पाहिजे थोडी. बघतो मी. गेले उडी मारली. काय राम राया, काय हे वागणं. आमची इज्जत घालवली, काय आमचं नाव घालवलं. काय म्हणाले काय झालं. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं तुळशीदासांच्या रामायणात दर्शन देऊन जा. अरे पण मी आलो होतो. मारुत असं काय बोलता. आलो दिसला कसे नाही. 10:30 भजन सुरू झालं, 11:30 संपलं. हो मी आलो होतो. मग आला होता दिसला कसं नाही. देवानी मारुतीरायाकडे बघितलं. मारुतीराया तुम्हाला कसं कळत नाही. येणं माझं काम आहे, दाखवणं तुमचं काम आहे. येणं माझं काम आहे, दाखवणं. मग काय करू काय नाही, फक्त हात ठेवा. हात ठेविला मस्तकी देवोनी प्रसाद केले सुखी. हात ठेवल्या ठेवल्या राम बघायची गरज नाही. जिकडे बघितलं तिकडे राम होता. विठ्ठल विठ्ठल. अदृश्य दर्शने संतांच्या हरी येथे रे. हरी तेथे रे, पण हरी संतांच्या संगतीमुळे दिसतो. उद्धवा त्वाये अर्थी बहुत न करावी व्युत्पत्ती. धरोनिया संत संगती संसार गुंती युगवावी. म्हणून आपल्याला दुसऱ्याच्या संग धरायची गरज नाही. काय इंद्रायणीच्या तटावर इंद्रियावर येऊन बाकी कोणाचा संग धरावा माऊलीचा सोडून. काय ज्ञानच दाखवलं माऊलीने, पण ज्ञान प्रेम स्वरूप ज्ञान दाखवलं. काय नीट लक्षात घ्या. प्रेम स्वरूप ज्ञान, नुसतं कोरडं ज्ञान दाखवलं नाही. काय जीवीचा जिव्हाळा पांडुरंग दाखवला. काय म्हणून आपलं भाग्य सांगण्यासारखा बोलण्यासारखा अभंग एवढा आहे काय की सीमा नाही. काय हे बघा. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. अशा संतांच्या संगतीत आल्यावर मग काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. नकळे तो साचार ब्रह्मादिका. तुका म्हणे शेवटचं म्हणतो आणि संपवतो. तुका म्हणे जवळी. हे सगळ्यात महत्वाचं.
हल्ली सगळ्यांना बोलावं लागतं, या रे या रे, अरे कीर्तनाला या रे, अरे भजनाला या रे, अरे वारीला या रे. काय काय पण संतांकडे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. काय संतांनी बोलवायची वाट पाहू नये. तुमच्या अंतरंगात हाक आली, गाडी पकडावी निघून जावं बस. काय हाक आली की निघून जावं, आस आली की निघून जावं. म्हणून ती आस धरून 150 वर्ष ही परंपरा येते. काय माऊली हाक मारतायत, आम्हाला बोलवून घेतायत. काय आमचे सर अख्खं कराड कुटुंबीय आवडीने प्रेमाने दरवर्षी, काय मला एक कौतुक वाटतं की जसं महाराजांकडे प्रेमाने बघायचे त्याच आवडीने त्याच प्रेमाने माझ्याकडे बघतात. काय हे प्रेम तुमचं आमचं. माऊलीलाच विनंती करतो की असंच राहू दे, वाढू दे. काय तुम्हा सर्वांचं वैष्णव वारकऱ्याचं प्रेम आमच्यावर राहू दे, हे मागणं मागतो आणि संपवतो. संपवायच्या आधी एक फक्त अनाउन्समेंट करतो की दादा महाराजांचे सद्गुरू, काय आत्ता जे सांगितलं 108 वर्ष जगली आणि 100 वर्ष वारी केली, त्याचा प्रसाद म्हणजे आमचे दादा महाराज. काय त्याचा प्रसाद म्हणजे आमचे दादा महाराज. काय आणि त्या दादा महाराजांचा जन्म 150 वर्षापूर्वी ऋषी पंचमीला झाला. काय ऋषी पंचमीच्या दिवशी एक ऋषीच जन्माला आला. काय आणि बघा, एका व्यक्तीने अख्खी परंपरा निर्माण केली. काय काय भाग्य आहे. काय एवढ्या काळानंतर एक तुम्हाला सांगतो, ज्ञानोबाची नामदेव महाराजांची परंपरा आहे, तुकाराम महाराजांची आहे, नाथ बाबाची आहे, सर्व संतांची आहे. पण कशात काही नसताना एकदम 150 वर्षापूर्वी एक परंपरा निर्माण व्हावी, त्याकरता तपश्चर्याच तेवढी आहे. आणि असा तपस्वी म्हणण्यापेक्षा असे भक्त की ज्यांनी वारकरी संप्रदायाला प्रेमबोधाची दिशा दाखवली. काय संतांकडे होतीच, पण ती व्यक्त दादा महाराजांनी केली. असे व्यक्ती होते की ज्यांच्याकडे प्रवचन कीर्तन ऐकण्याकरता राजे रजवाडे पुढे बसायचे. त्या काळचे औंध सरकार, मिरज सरकार, भोर सरकार, फलटण सरकार, असे 6-7 राजे त्यांच्या समोर प्रवचन ऐकायला बसत. काय ती व्यक्ती कशी असली पाहिजे. काय आणि अशी व्यक्ती महाराष्ट्रात असं म्हणतात की सातारकर वारकरी संप्रदायात पहिलं सुशिक्षित मंडळी जर कोणी वळवली असतील तरी दादा महाराजांनी. अजून तुम्हाला सांगतो, मुंबईला वारकरी संप्रदाय माहिती नव्हता. मुंबईमध्ये टाळ वाजायचे. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, दादा महाराज जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेले, एकादशी होती. पूर्वी काळी प्रवास करायचा तर मुंबईलाच जावं लागायचं ट्रेननी. काय तर दादा महाराज पहिल्यांदा मुंबईला गेले आणि एकादशी होती. एकादशीचा आमचा नेम आहे, कुठेही असलं तरी एकादशीला कीर्तन करायचं. मग 2 जण बरोबर होती, त्यांना सांगितलं मंदिर बघा. काय मंदिरात टाळ वाजायला सुरुवात झाली, यांनी सुरू केलं. टाळ वाजवला जाऊला गर्दी जमा झाली हो एकदम. ते कीर्तन ऐकण्याकरता नाही, त्यांना वाटतं कोण गेलं. का जमा झाले, त्यांना वाटलं कोणीतरी गेलं म्हणून भेट द्यायला. मुंबईला टाळ आधी तेव्हाच माहिती होता, राम बोलो भाई. काय पण राम म्हणण्याकरता टाळ जर वाजवला असेल तर पहिलं सातारकर परंपरा. काय म्हणून त्या काळापासून मुंबईमध्ये वारकरी परमार्थ म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदाय प्रवेश केला. आणि मग महाराजांनी कळसच केला. काय महाराजांनी कळसच केला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. होईल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती
आधी हा ज्ञानदेव तुकाराम 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 कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.